तुमची पण मीन रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा दिवस सामान्य नाही. कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट आता अचानक सुरू होणार आहे. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता, तो आनंद आता तुमचं दार ठोकवणार आहे. आज तुम्हाला सलग 7 आनंदाच्या बातम्या मिळू शकतात, ज्या ऐकून तुमचं मन नक्कीच शांत होईल. तुम्हाला ते ऐकून नक्कीच डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, शेवटी देवाने नक्कीच माझं ऐकलं. पण लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही, तर ही भविष्यवाणी खास मीन राशीच्या लोकांसाठी आहे. कारण तुम्ही खूप चोचलं, नेहमी इतरांचा विचार करत स्वतःच्या भावना दाबून संयम ठेवला. मीन राशीच्या मंडळीनं तुमच्यासाठी आजचा संदेश आणि आजची ही भविष्यवाणी मी घेऊन आलेली आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण सर्वात मोठा धक्का तुम्हाला आज मी देणार आहे, जो की तुमची झोप उडवणारा सत्याचा उलगडा करणार आहे. आणि शेवटी आनंदाची बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे ऐका. एकूण एक एक शब्द तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 24 तारीख ते 30 तारीख या संपूर्ण काळात अत्यंत महत्त्वपूर्ण घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकच विनंती करेन, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण मीन रास आहे, माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे, अशी कमेंट ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेलायकनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल ना, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, मंडळींनो, नंबर 1 असणार आहे अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार. आज मी जे सांगणार आहे ना, ते कदाचित ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही भविष्यवाणी मीन राशीच्या त्या लोकांसाठी आहे, ज्यांनी इतरांना मदत करताना स्वतःचं खूप नुकसान सहन केलं, परंतु आत्तापर्यंत कोणाला काही सांगितलं नाही. असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनेल, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची. तेच काम आज तुमच्या अचानक मार्गी लागण्याची चिन्हे तुम्हाला दिसतील. हे काम फक्त फाईल, एखादा अर्ज, एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा निर्णय नव्हे, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेला, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेला आणि तुमच्या कुटुंबाच्या किंवा भविष्यासाठी जोडलेला आहे. तुम्ही प्रयत्न भरपूर केले, फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसच्या फेऱ्या मारल्या, कधी शांत राहिलात तर कधी मनामध्ये खूप रडलात, परंतु उत्तर मात्र नेहमी एकच मिळालं, थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचार आला असेल की आपणच काहीतरी चुकीचं केले का, की देव आपली इतकी परीक्षा घेतोय. परंतु हळूहळू आशा आता कमी होत चालली होती. पण मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, या येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण चित्रच बदलणार आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण शांतता होती, तिथून कोणती प्रतिसाद तुम्हाला मिळत नव्हता, तिथून अचानक तुम्हाला एक फोन येऊ शकतो किंवा एक कॉल येऊ शकतो. एक साधा पण निर्णय मेसेज तुमच्या आयुष्यामध्ये वेगळ्या वळणावर तुम्हाला नेऊ शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही, परंतु काही सेकंदात तुमच्या मनात एक विचार येईल, हे खरंच घडतंय का? ज्या व्यक्तीने तुम्हाला महिने दुर्लक्षित केलं, ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात बोलताना तुम्हाला दिसेल. कामच पूर्ण होणं, फक्त काम तुमचं पूर्ण होताना तुम्हाला आता दिसेल. हा फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर इथे तुमचं मन देखील मोकळं होताना तुम्हाला दिसेल. आत्मविश्वास वाढेल, चेहऱ्यावरचं हसू खूप दिवसांनी तुम्हाला परत दिसेल. आणि आज तुम्हाला परत जाणवेल की देव उशीर करतो, परंतु अन्याय मात्र करत नाही. तुमचा संयम, तुमची भक्ती आणि तुमची शांतता आता येणाऱ्या या दिवसामध्ये एकच फळ देणार आहे. महत्त्वाची सूचना एवढंच आहे की कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज फक्त दुर्लक्षित करू नका मंडळींनो. कारण तुमचं अडकलेलं नशीब आता छोट्याशा संवादातून देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. नंबर 2, पैशाबाबत दिलासादायक बातमी. या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे पैशाचा विषय तुम्हाला
आजवर जितका त्रास देत होता ना, तितकाच तो विषय आज तुम्हाला आनंद देणारा असणार आहे. कारण जिथे पैशाची कमतरता जाणवत होती, तिथे आता दिलासा मिळण्याची चिन्हे मीन राशीच्या लोकांना दिसतील. खूप दिवसांनी तुम्ही प्रत्येक गरजा मोजून मापून आतापर्यंत भागवत होतात. इच्छा असूनही तुमचं मन तुम्हाला थांबत होतं. कुटुंबासाठी हवं ते देताना मनात अपराधीपणा वाटायचा, कारण त्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. आज नाही उद्या पाहू, हेच तुमचं सतत चालू होतं. थकीत पैसे तुमचे अडकले, कधी पगार, कधी उशीर झाला, कधी खर्च अचानक वाढले, हातात पैसा टिकत नव्हता. यामुळे हसत असलात तरी तुमच्या मनात मात्र सतत मन तुटत होतं. सतत ते विचार चालू होते. आता देव त्या कष्टाचं चीज तुम्हाला देणार आहे. मीन राशीच्या मंडळींनो, या दिवसामध्ये तुमचे थांबलेले पैसे, एखादी जुनी थकबाकी असेल, बोनस असेल, कमिशन असेल किंवा एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ असेल, ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण जो काही असेल तो तुमच्या मनावरचा आभार नक्कीच, मंडळीनो, तुमच्या मनावरचा भार नक्कीच हलका करेल आणि आता थोडं तरी सावरेल असं तुम्हाला स्वतःला त्या पैशामुळे नक्कीच वाटेल. ज्या पैशासाठी तुम्ही कोणाच्या मागे लागला होतात, ज्याच्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असं तुम्हाला वाटायचं, तेच पैसे आता अचानक तुमच्या हातात येऊ लागतील. यामुळे काय होणार, तर कुटुंबात शांतता येईल, तुमच्या निर्णयामध्ये ठामपणा येईल. विशेष म्हणजे हा पैसा तुम्हाला योग्यच वेळी मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला योग्यच वेळी तर मिळणार आहे, पण मंडळींनो, ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल ना, त्या क्षणी आता नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. तर मंडळींनो, मीन राशीच्या लोकांनी कधीही चुकीचा मार्ग निवडला नाही. फक्त काय होतं की तुमची वेळ ही परीक्षेची वेळ होती आणि आता त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने नक्कीच लागणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे पहा मंडळींनो, पैशाबाबत कोणताही कॉल, मॅसेज, लिंक किंवा प्रस्ताव घाईघाईने नाकारू नका. डोळे उघडे ठेवून नक्कीच निर्णय घ्या, कारण संधी खरी असते पण शहाणपणही तितकाच गरजेचा असतो. आजचा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉईंट नक्कीच ठरणार आहे. नंबर 3 आहे कुटुंबातील शुभ बातमी, जी तुमच्या हृदयाला स्पर्श करणार आहे. कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणार आहे. खूप दिवसापासून घरात एक बोललेलं चिंतन, म्हणजे खूप दिवसापासून घरात एक ना एक बोललेली चिंता होती. सगळे हसत होते, परंतु मनात कुठेतरी काळजी दडलेली होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलला जात होता. काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळली जात होती. कधी मुलांच्या भविष्याची चिंता, तर कधी लग्नाची बोलणी थांबलेली, तर कधी नोकरी, शिक्षण किंवा आरोग्याचा विषय. यामुळे घरात शांतता होती, परंतु पाहिजे तो आनंद मात्र नव्हता. पण आता तो तणाव संपण्याच्या मार्गावर आहे, कारण लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ दिलासादायक बातमी समोर येईल. ही बातमी ऐकल्यानंतर घरात एक वेगळाच प्रकाश जाणवेल, वातावरण हलकं वाटेल. काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी देखील होऊ शकते. नात्यात अडकलेली गोष्ट मार्गी लागू शकते. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. काहींच्या बाबत गर्भधारणेची गोड बातमी देखील या काळामध्ये मिळू शकते. मुलांच्या परीक्षेची जर कुणी प्रयत्न करत असतील, तर त्यांचा यशस्वी निकाल देखील या दिवसांमध्ये लागू शकतात. शिक्षणाबाबत आनंदाची बातमी घरामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल आणि विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत आहे ना, तुम्ही ज्या व्यक्तीच्या सर्वात जास्त काळजी करत होतात, त्याच व्यक्तीशी संबंधित ही बातमी नक्कीच मिळणार आहे. तुम्हाला जाणवेल की आपण इतके दिवस घाबरत होतो, पण देवाने वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल, नात्यांमध्ये गोडवा परत येईल. ज्या घरामध्ये अलीकडेच वाद होते, तिथे आता शांतता नक्कीच नांदेल. घरातील कोणत्याही शब्दाकडे दुर्लक्षित करू नका. कदाचित एखादं साधं वाक्य देखील तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील अशी बातमी देऊन जाईल. ही शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्सव, नवीन आशा आणि आत्मविश्वास मजबूत करणारी असणार आहे. करिअर आणि व्यवसाय संबंधित संधी. पुढील आनंदाची बातमी असणार आहे, जी की करिअर आणि व्यवसाय संबंधित आहे. ही भविष्यवाणी मीन राशीच्या लोकांच्या प्रामाणिकपणाला आणि कल्पनेला नवीन वळण देणार आहे. कारण जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, जिथे तुमचं काम अजूनही, मंडळीनो, जिथे काम असूनही दुसऱ्याने श्रेय घेतलं, तिथे आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसापासून तुम्ही भरपूर मेहनत करत होतात, परंतु पाहिजे तसं फळ मिळत नव्हतं. तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना मात्र संधी मिळत होती. तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे ढकललं जायचं. मनात तुमच्या प्रश्न नक्कीच आला असेल की आपण योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार?
पण आता तो क्षण जवळ आला आहे. आज किंवा या येणाऱ्या दिवसात अचानक इंटरव्ह्यू कॉल, वरिष्ठाकडून कौतुक, एखादा नवीन प्रोजेक्टची जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी डील ऑफर तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी तुमचं पद वाढवणारच नाही, तर तुमचं महत्त्व वाढवणार नक्कीच असेल. आज लोक तुम्हाला ऐकायला तयार असतील. तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल. आधी ज्यांच्याकडून यांच्याकडून काय होणार असं म्हटलं जायचं, तेच लोक आता तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. या संधीमुळे आर्थिक स्थैर्य येईल, आत्मविश्वास वाढेल, तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे पुढे घेतलं जाईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळाली असली तरी तिच्या मागे तुमची महिन्याची मेहनतच असणार आहे. आणि जर तुम्हाला जाणवेल देव उशीर करतोय, परंतु नक्कीच योग्य वेळी दरवाजा उघडतोय. आज कोणतेही ऑफर भीतीमुळे नाकारू नका, अहंकारामुळे ती स्वीकारू नका. शांत डोक्याने नक्कीच निर्णय घ्या, कारण ही संधी तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. हे दिवस तुम्हाला शिकून जाणार की नशीब तुमच्या कष्टापेक्षा कधीच लहान नव्हतं. नात्यातील गैरसमज दूर होणार. पुढील आनंदाची बातमी म्हणजे नात्यामध्ये गैरसमज दूर होणार. ही भविष्यवाणी तुमच्या हळव्या मनावर साचलेली जखम भरून काढणार आहे. कारण काही नाती दुरली होती, भांडणामुळे नाही, तर न बोललेले भावना आणि चुकीच्या समजुतीमुळे. कधी तुम्हाला वाटलं असेल की आपण मनापासून प्रेम देऊनही आपल्यालाच का दुर्लक्षित केले जाते, समोरचं आपल्याला समजून काय घेत नाही. तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते. आणि हो, त्या शांततेमुळे अंतर वाढत गेलं. मनात साचलेली वेदना हळूहळू जड होत गेली. मीन राशीच्या मंडळीनं आता त्या मौनाचा शेवट होणार आहे आणि लवकरच एक संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल, साधा मेसेज किंवा अचानक झालेली भेट असेल, परंतु तो तुमच्या नात्याचं पूर्णपणे चित्र बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखवलं होतं त्यांच्याशी तुम्हाला बोलावं वाटेल. अहंकार, भीती किंवा परिस्थितीमुळे बोलणं टाळलं गेलं मंडळींनो, तरी तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा जवळ येऊ शकते. या दिवसात सर्व सत्य बाहेर येईल, गैरसमज दूर होतील आणि एकमेकांना चुकीचं समजून घेतलं होतं हे मान्य केलं जाईल. या बदलामुळे तुमचं नातं पुन्हा नवीन भरारी घेईल. मनावरचा भार कमी होईल, आतून एक समाधान मिळेल. हा बदल प्रेमसंबंधामध्ये नवीन सुरुवात नक्कीच घेऊन येणार असणार आहे. तुम्हाला जाणवेल की नाती वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागत नाहीत. कधी कधी एक खरं वाक्य आणि एक प्रामाणिकपणा ऐकणं हे देखील पुरेसं असतं. महत्त्वाचं म्हणजे मनात येणारा संकोच किंवा थोडी भीती बाजूला ठेवा. पहिलं पाऊल तुम्ही उचला, त्यामुळे नातं वाचवण्याची शक्यता दुप्पट होईल. मंडळीनं, मीन राशीच्या आरोग्याबाबत असणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आरोग्याबाबत तुम्हाला एक वेगळी सुधारणा दिसेल. मानसिक शांतता नक्कीच मिळणार आहे. तुमचं शरीर आधी मनाला बळ देणार असणार आहे. अलीकडे तुम्ही जास्त आजारी नव्हतात, परंतु इतरांच्या काळजीमुळे आणि जास्त विचार केल्याने तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटत होतं. शरीर चालत होतं, परंतु मनात काहीतरी ओझं जाणत होतं आणि ते होतं मानसिक ताणाचं. मंडळींनो, यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं. कधी डोकं जड होणे, झोप न लागणे, चिडचिड होणे, तर कधी उदासपणा वाटणे. हे सगळं तुमच्या मनाची हाक होती. लक्षात घ्या, आता तो काळ बदलत आहे. लवकरच तुमच्या शरीरात हलकेपणा जाणवेल, झोप सुधरेल, मन शांत होईल, नकारात्मक विचारांची पकड सैल होईल. ज्या गोष्टीने तुम्ही सतत घाबरत होतात, आपण बरे होत का नाही, आपल्या आयुष्यामध्ये काय चालू आहे, हे कायम असंच राहील का, ही भीती मंडळीनं तुमच्या मनामध्ये कमी होणार आहे. योग्य मार्गदर्शन या दिवसामध्ये मिळेल. एक महत्त्वाचं सांगू इच्छिते, आज शरीर किंवा मन जे संकेत देईल ना, त्याकडे दुर्लक्षित करू नका. लहान बदल करा, थोडी विश्रांती, थोडी शांतता आणि स्वतःशी प्रामाणिकपणे, कारण तुमच्या आयुष्यात आता एक हळूवार पण स्थिर उपचाराची सुरुवात होणार आहे. मंडळींनो, देवकृपा आणि नशिबाची साथ तुम्हाला त्या दिवसामध्ये नक्कीच मिळणार आहे. आता मी जे सांगणार ना, ते फक्त भविष्यवाणी नाही, तर तुमच्या आयुष्यात देवाचा थेट हस्तक्षेप असू शकतो. कारण खूप दिवसापासून तुम्ही एकच प्रश्न मनात ठेवला होता, मी सगळ्यांचं चांगलं इच्छू नाही, माझ्याबाबत असं का घडतंय. हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण दररोज देवासमोर मनात मांडत राहिलात. तुम्ही हार मानली नाही, कोणाबद्दल वाईट विचार केला नाही, फक्त शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिल्यात. आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुणधर्म ठरला. देव तुमच्या या भावनेचं आणि विश्वासाचं चीज आता करणार आहे. येणाऱ्या दिवसात तुमचं नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते, तिथे आपोआप मार्ग मोकळे होऊ लागतील. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या, त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. तुम्ही फक्त
प्रयत्न कमी करणार नाहीत, परंतु त्याचे परिणाम मात्र तुम्हाला जास्त आणि लवकर नक्कीच दिसतील. लवकर तुम्हाला जाणवेल की कुणीतरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करत आहे. चुकीच्या निर्णयांपासून तुम्ही स्वतःलाच वाचवत राहात. देवकृपा ही फक्त एक दिवसाची नाही, तर एक नवीन सुरुवात आहे, जिथे तुमचं नशीब तुमच्या श्रद्धेला आणि मेहनतीला साथ देणार आहे. मीन राशीसाठी एक विशेष उपाय सांगणार आहे. मीन राशीच्या मंडळींनो, येणाऱ्या दिवसामध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळावी, अडकलेले कामे वेगाने मार्गी लागावेत आणि मनाला शांतता मिळावी, यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. पण तो उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा गुरुवारी करायचा हा उपाय. दर गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करा. भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला हळदी कुंकू आणि पिवळे फुले अर्पण करा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा शांत मनाने जप करा. मीन राशीचा स्वामी गुरु बृहस्पती आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर होऊन थांबलेला पैसा परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. गुरुग्रहांची शुभता वाढवण्यासाठी दान. गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात थोडेसे चणा डाळ, हळद, गूळ किंवा पिवळे वस्त्र किंवा पिवळे अन्न दान करा. या दानामुळे मीन राशीच्या लोकांचं करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य लाभते. अतिविचार व ताण कमी करण्यासाठी जल अर्पण म्हणजेच की रोज करायचा उपाय. मीन रास ही जल तत्वाची रास आहे. दररोज सकाळी एका तांब्याच्या तांब्यात थोडे शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये थोडे अक्षता म्हणजेच की तांदूळ आणि एक चिमूटभर हळद टाका. सूर्यदेवाला अर्पण करा. यामुळे मनातली दोष, अव्यस्तता, भीती आणि अतिविचार कमी होऊन मानसिक शांतता व स्पष्टता प्राप्त होईल. तर मीन राशीच्या मंडळींनो, आज सांगितलेले भविष्यवाणी आणि हे उपाय हे फक्त शब्द नव्हते, तर ते तुमच्या आयुष्याचा आशेचा एक नवा प्रकाश आहे. जर आज सांगितलेले एक तरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल, तर नक्की समजा देवाने तुमच्याशी थेट संवाद साधला आहे. लक्षात ठेवा, संघर्ष संपत नाही, तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशात रूपांतर होणार आहे. त्यामुळे मनात कोणतीही भीती ठेवू नका, कारण तुमच्यासोबत आता तुमचं नशीब, देवकृपा आणि योग्य वेळ तुमच्या बाजूने उभी आहे आणि नक्कीच साथ देणार आहे. आणि आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मनापासून लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना किंवा तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब पण करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.